हॅलो, गुड इव्हनिंग. नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. मॅनेजमेंटचे जे काही कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, ते छोट्या व मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावे. हे कन्सेप्ट बऱ्याच वेळेला आपण आपल्या व्यवसायात वापरत असतो, त्यांचा उपयोग करत असतो. मात्र ते नक्की काय आहेत, कशासाठी आहेत, याची जाणीव आपल्याला नसते. आणि ती जाणीव करून देण्याचा मंडे म्युझिक्स हा एक छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण सेल्स प्रोसेस, कस्टमर जर्नी मॅपिंग, लीडरशिप, विजन, मिशन अशा विविध विषयांवरती डिस्कशन्स केलेले आहेत. तुम्ही जर हे ऑनलाईन पाहत असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला तो पाहता येईल. आज आपल्या सोबत आहेत अमोल जांभेकर. अमोल इज इंजिनियर बाय क्वालिफिकेशन. त्याच्यानंतर त्याने बरंचसं इंडस्ट्रीमध्ये सप्लाय चेन लॉजिस्टिक्स इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. पण मागच्या काही वर्षांपासून तो पॉश ची ट्रेनिंग, त्याच्याबरोबरच करिअर काउन्सिलिंग आणि डीएमआयटी विषयी थ्रू लोकांना काउन्सिलिंग करतोय. आणि मी जेव्हा अमोलला बोललो की थोडंसं पॉशचा आजकाल बराचसा बोलबाला आहे, पण नक्की काय आहे आणि प्रत्येक छोट्या व मोठ्या उद्योजकाने याच्याबद्दल सजग असणं का महत्वाचं आहे, त्याच्याविषयी येऊन थोडंसं बोलावं. सो अमोल, थँक्यू फॉर जॉईनिंग अँड द स्टेज इज ऑल युअर्स. थँक्यू. थँक्यू सो मच अँथनी. आय थिंक सगळ्यात पहिले तुझा हा जो उपक्रम आहे तो खूप स्तुत्य आहे, कारण बरेच वेळा आपण एकत्रित भेटतो आणि जस्ट नुसतं चहावरती गप्पा होतात इकडच्या तिकडच्या. पण आय गेस हे नॉलेज शेअरिंग जे सेशन तू चालू केलेलं आहेस ते खरोखरच खूप वाखाणण्याजोगं आहे, कारण ॲज अ इंडिव्हिज्युअल, म्हणजे ॲज अ वर्किंग प्रोफेशनल म्हणा किंवा ॲज अ ऑन्टरप्रेनर म्हणा, ह्या गोष्टी आपण कधी कधी जस्ट बोलत नाही. पण मला असं वाटतं नॉलेज शेअरिंगने ऑफकोर्स एकमेकाला आपण खूपच सहाय्य करतोय. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. कमिंग बॅक टू आजचा जो विषय आहे, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट. हा अगेन्स्ट खूपच ज्वलंत मुद्दा आहे गेल्या काही वर्षांपासून. पण आपण म्हणतो तसं की खूपच एक गोष्ट अशी आहे की त्याच्याबद्दलचं तेवढं अवेअरनेस नाहीये. भारत हा देश इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचं अवेअरनेसच आपल्या लोकांना नाही आहे. आणि खूप मोठी खंत आहे. तर त्याच्यामध्ये ऑफकोर्स जस्ट एक माझा छोटासा वाटा असेल की जे काही मी शिकलेलो आहे ते जस्ट लोकांपर्यंत चांगल्या भाषेत आणि सोप्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. सो जस्ट मी सुरुवात करतो. प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट नावाचा जो भारतीय कायदा आहे, हा स्पेसिफिकली बायकांसाठी आहे, महिलांसाठी आहे. पण त्याचा अर्थ असं नाही आहे की म्हणूनच जे मेल आहेत त्यांनी हा कायदा समजून घेऊ नये. सो पुढे जाण्याच्या अगोदर जस्ट माझ्या छोटीशी ओळख करून येतो. मी ब्रेन बज या ऑर्गनायझेशनचा फाउंडर आहे. त्याच्यामध्ये आम्ही, जसं तू सांगितल्याप्रमाणे, आम्ही तीन गोष्टींवरती काम करतो. करिअर काउन्सिलिंग विथ द हेल्प ऑफ फिंगरप्रिंट अनालिसिस, ज्याला आपण डीएमआयटी म्हणतो. हँडरायटिंग अँड सिग्नेचर अनालिसिस, ज्याला आपण ग्राफोलॉजी म्हणतो. आणि ऑफकोर्स प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट, ज्याला आपण पॉश असं म्हणतो. सो आज आपण पॉश बद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. सो जसं मी मगाशी म्हटलं की 2013 साली हा कायदा भारतीय संविधानाने किंवा त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या जे गोष्टी आहेत, राज्यसभा लोकसभा ह्यांनी तो पास केला. पण ऑलमोस्ट म्हणजे 11 वर्ष, ऑलमोस्ट 12 वर्ष होतील आता, तरी सुद्धा माझ्या मते आय थिंक एक 15 ते 20% लोकांनाच हा कायदा माहिती आहे. आणि ओव्हरऑल जर स्टॅटिस्टिक्स आपण जर बघितला, तर ऑलमोस्ट 85% म्हणजे हे जे 12% लोकांना माहिती आहे, त्याच्यापैकी 80 ते 85% लोक हे ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये आहेत. आता ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे काय, तर जिकडे प्रॉपर HR आहे, जिकडे प्रॉपर सिस्टीम्स प्रोसेसेस आहेत, ज्या MNCs आहेत, सो तिकडे हा विषय लोकांना माहिती आहे, कारण तिकडे बाय सिस्टीम्स ते ऑडिट्स होतात, तिथे काही ISO सर्टिफिकेशन असतात. त्याच्यामुळे हा कम्प्लायन्सचा एक भाग म्हणून का होईना, पण ऍक्च्युली त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. पण जर आपण बघितलं केमिकल इंडस्ट्री, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, किंवा अगदी आपण म्हणतोय की जिथे लेबरचं काम जास्ती असतं, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, तिथे खूपशा लोकांना ह्या गोष्टींबद्दल तेवढा अवेअरनेस नाहीये. आणि मग बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की काही महिलांवरती अत्याचार होतात, पण त्यांना कुठे जाऊन दाद मागायची हे माहितीच नसतं. त्याच्यामुळे बऱ्याचशा केसेस ज्या आहेत त्या रिपोर्टच होत नाहीत. सो आता आपण जेव्हा रिपोर्टिंगची गोष्ट करतोय, सो हे खूप मोठं सत्य आपल्या समोर मी एक मांडू इच्छितो. अगेन हा रिपोर्ट आहे. सो फायनान्शियल इयर 23 वर्सेस फायनान्शियल इयर 22चा हा एक स्टडी आहे की त्या 2 वर्षांमध्ये जर आपण बघितलं, तर ज्या 500 लिस्टेड कंपनीज आहेत त्याच्यापैकी
370 कंपन्यांचा हा त्यांनी डेटा काढलेला आहे. आणि जर आपण बघितलं तर 30% इन्क्रीज झालेला आहे. म्हणजे जसं आपण म्हणतोय की कोविड संपल्यानंतरचं एक वर्ष जे आहे, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 30% महिलांनी जास्तीपणे ह्याच्याबद्दल बोललेले आहेत, केसेस रजिस्टर झालेले आहेत. सो आय ॲज अ पॉश ट्रेनर ऑर अ कन्सल्टंट लुक ॲट इट फ्रॉम टू डिफरंट अँगल्स. पहिला अँगल असा की हा हा नंबर जरी मोठा असला, नंबर जरी वाढलेला असला, तरी एक गोष्ट चांगली आहे की ऍटलिस्ट मोर पीपल ऑर मोर विमेन आर अवेअर अबाउट इट, होम टू कॉन्टॅक्ट आणि वेअर टू कॉन्टॅक्ट, आणि तशा पद्धतीने दाद मागायची. ना ऑफकोर्स ऑन द फ्लिप साइड सेक्शुअल हॅरॅसमेंट ही वाढतच आहे. इनफॅक्ट कोविडच्या काळात तर ऍक्च्युली भले आपण सगळेजण आपापल्या घरातून काम करत होतो, पण तेव्हा ऍक्च्युली सगळ्यात जास्ती पीकला होता हा पॉशचा आपण म्हणतो की पूर्ण मुद्दा. जरी आपण घरी होतो त्याचं तुम्हाला की तरी सुद्धा ऑनलाईन लोकांना सेक्शुअल हॅरॅस करणे हा एक नवीन मुद्दा, जो 2013 साली सुद्धा जेव्हा कायद्याबद्दल आपण बोलत होतो, त्याही लोकांनी कधी विचार केलेला नव्हता. सो कोविडच्या काळानंतर ऑफकोर्स या कायद्यामध्ये काही थोडेसे चेंजेस करण्यात आलेले आहेत. सो त्याच्याबद्दल आपण पुढे आपण बोलणारच आहोत. पण ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं की मॅक्सिमम आय टी इंडस्ट्री म्हणा, अगेन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणा, बँकिंग म्हणा, सो ह्याच्यामध्ये जास्तीत जास्ती महिला ह्या ऍक्च्युली पुढे येऊन त्या केसेस रजिस्टर करतात. जसे म्हटलं की याच्यामध्ये तुम्हाला कुठेही कन्स्ट्रक्शन, केमिकल्स किंवा ह्या गोष्टींबद्दल तुम्हाला दिसत नाहीये. सो खूप मोठी खंत आहे. पण अगेन माझ्या या सेशन्सनुसार जास्तीत जास्त महिलांना त्यांच्या त्यांचे काय म्हणलं की त्यांच्याबद्दलच्या जे हक्क आहेत, कारण हा कायदा म्हटल्यानंतर हा त्यांच्यासाठी असलेला भारतीय संसदेने केलेला एक मोठा उपक्रम आहे. सो आता आपण जे म्हणतोय की सेक्शुअल हॅरॅसमेंट, पण सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे नक्की काय? तर सगळ्यात पहिले एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस असा हा पूर्णपणे त्याचा पूर्ण विडत आहे. तो आता वर्क प्लेस म्हणजे काय? तर प्रत्येक वेळेस असंच नाही आहे की जी आपली ऑफिसची जागा आहे, किंवा म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आता मी नवी मुंबईला एका ठिकाणी काम करतो, पण दॅट ओनली डझंट मीन की ज्या ठिकाणी मी जातोय तीच फक्त माझी कामाची जागा आहे. आता कामाची जागा म्हणजे नक्की कुठली कुठली आहे? तर आपल्याकडे ज्या घरी काम करणाऱ्या महिला येतात, सो त्यांच्यासाठी सुद्धा आपलं घर ही एक वर्क प्लेस आहे. उदाहरणार्थ जसं आपल्याकडे अँथनी आहे, समजा अँथनी एक प्रोफेसर आहे, करेक्ट. सो तो जेव्हा, आणि तो ॲज वेल ऑफकोर्स खूप एक अतिशय निष्णात ट्रेनर पण आहे. सो तो जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे जातो, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याशी तो त्याच्या प्रोग्राम्स बद्दल बोलतो, तेव्हा ही इज व्हिजिटिंग अ पोटेन्शियल क्लायंट. सो ती जरी त्या व्यक्तीची वर्क प्लेस असली तरी सुद्धा तो तिकडे जाऊन त्यांच्याशी सल्ला मसलत करतोय. त्याच्यामुळे त्या जागी जर जाऊन त्याच्याबरोबर काही सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली तरी सुद्धा इट इज टर्म्ड ॲज अ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस. मग ती व्यक्ती कॉलेजमध्ये असू दे, एनजीओ मध्ये असू दे, कन्स्ट्रक्शन साईट वरती असू दे, किंवा इतरत्र कुठेही असू दे, आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्या ऑफिशियल कामानिमित्त जात आहोत त्या सगळ्या ठिकाणांना आपण वर्क प्लेस म्हणतो. दुसरं उदाहरण आपण एक घेऊया. समजा माझ्या कंपनीनी मला माझ्या घरापासून ते माझ्या कामाच्या ठिकाणापर्यंत बस सेवा किंवा टॅक्सी सेवा पुरवलेली असेल, आणि त्याच्यामध्ये अगेन माझ्या बरोबर अजून काही माझे अन्य कर्मचारी आहेत, आणि त्या दरम्यान जर कोणी एकमेकांशी काही असंवेदनशील वागलं तरी सुद्धा ती व्यक्ती वर्कप्लेसमध्येच ग्राह्य धरली जाते, आणि ती महिला याच्या संदर्भात कंप्लेंट फाईल करू शकतात. आता आपण हे सेक्शुअल हॅरॅसमेंट हे खूप बोलतोय, पण नक्की सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे काय? तर खूप चांगल्या पद्धतीने हे सोप्या शब्दात मांडलेलं आहे की एनी अनवेलकमिंग ऑर एनी ऍक्ट विच मेक्स दी फिमेल अनकम्फर्टेबल. ह्याचाच अर्थ काय आहे की मी एखादी सहज केलेली कॉमेंट किंवा सहज पाठवलेला मेसेज, मग त्याच्यामध्ये एखादं चित्र असू शकतं, एखादा व्हिडिओ असू शकतो, माझं इच्छा जरी नसेल त्या व्यक्तीला हॅरॅस करण्याची, पण त्या व्यक्तीला जर असुरक्षित वाटलं किंवा तिला कुठल्याही प्रकाराने जर अनकम्फर्टेबल वाटलं, तर त्यांच्यासाठी तो सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणून गणला जातो. अगेन, जसं मी तिसरा मुद्दा मांडलेला आहे की इट इज अ सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स. याचाच अर्थ एखाद्या महिलेला त्या एखाद्या पाठवलेल्या मेसेजनी किंवा त्या ऍक्टनी कदाचित तिला फारसा फरक पडणार नाही, पण म्हणून आपण सेम गोष्ट दुसऱ्या महिलेसोबत ते ग्राह्य धरू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक इंडिव्हिज्युअल डिफरन्स किंवा इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स हा वेगवेगळा आहे.
म्हणून हा सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स आहे. आणि जो चौथा मुद्दा आहे, जो मी मुद्दामून बोल्ड केला आहे, त्याला आपण म्हणतो इम्पॅक्ट वर्सेस इंटेंट मॅटर्स. जसे मगाशी म्हटलं की फॉर एक्झाम्पल, जसं आज आपल्याकडे अपर्णा इथे आहे. जर मी अपर्णाला सहज काहीतरी एक कॉमेंट केली की अपर्णा, तू ना आज जो काही ड्रेस घातलायस तो खूप छान आहे, किंवा तुझे कानातले खूप छान आहेत. आता हे मी आता मी खूपच काय म्हणतात त्याला, सौम्य शब्दात सांगितलं. पण जर मी तिला फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं, तर अपर्णा, बस, तुझे जे कानातले आहेत ना, फारच जबरदस्त दिसतात, रोज हेच घालून येत जा. सो ह्याच्यामध्ये एक आपण म्हणतोय की एखादा सेक्शुअल टोन आहे, जो माझ्या कदाचित मुद्दामून मी करत नाहीये, माझा तो नेचरचा भाग असू शकतो किंवा माझ्या जडणघडणीचा तो भाग असू शकतो. पण म्हणून त्या व्यक्तीला हे कसं वाटतंय, ह्या हा हे माझ्या हातात नाही. सो मी जे माझ्या आचरणातनं किंवा वागण्यातनं समोरच्या व्यक्तीवरती जो इम्पॅक्ट झालेला आहे, तो नेहमी जी कमिटी असते ती ते ग्राह्य धरते. करेक्ट. आणि म्हणून इम्पॅक्ट विल ऑलवेज मॅटर दॅन द इंटेंट. राईट. आता सेक्शुअल हॅरासमेंट हे जे आहे, हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं. इट इज नॉट ओनली फिजिकल ऍक्ट. करेक्ट. म्हणजे आपण ऑफकोर्स खालती सगळ्यात जे बघतोय की फिजिकल असॉल्ट आणि रेप, हा तर ऑफकोर्स एक खूप दंडनीय गुन्हाच आहे. पण त्या व्यतिरिक्त जसं आपण म्हणतोय की एखाद्या व्यक्तीला फॉलो करणे, त्यांची वाट अडवणे, त्यांना काही सेक्शुअल इमेजेस पाठवणे, काही जोक्स पाठवणे, किंवा अगेन त्यांची परवानगी नसताना त्यांना टच करणे, त्यांना अगेन आपण म्हणतो प्रेमाने, जसं आपण वेस्टर्न भाषेमध्ये काही लोकांना स्वीटी हनी असं म्हणण्याची पद्धत आहे. पण सिन्स हा आपला भारत देश आहे आणि ही आपली संस्कृती नाही आहे, त्याच्यामुळे कोणालाही त्यांच्या परवानगीशिवाय हनी स्वीटी असे उच्चारणं ऑफकोर्स इज नॉट ॲडवायझेबल. आणि अगेन मी म्हटलं असं की काही उच्चभ्रू वस्तीमध्ये लोकांना हे ओके असू शकतं, पण काही जे नॉर्मल मध्यमवर्गीय आहेत त्यांच्यासाठी हे कदाचित नॉर्मल असू शकत नाही. सो त्या वेळेला त्या व्यक्तीने जर ती केस फाईल केली तर त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. करेक्ट. अगेन आपण म्हणतो असं की काही चाळे करणे, मी शिटी वाजवणे, किंवा काही प्रकारांनी मी किसिंगचे काही प्रकारे संबोधन करणे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सेक्शुअल हॅरासमेंटमध्ये येतात. सो याच्यातल्या प्रत्येकच गोष्ट केली पाहिजे असं नाही, पण एखादी जरी गोष्ट केलेली असेल तरी सुद्धा महिलेने जर तक्रार नोंदवली तर ती पॉशच्या अंडर त्याची केस पुढे आपण करू शकतो. आता जेवढं आपण हे समजून घेतलं की कुठल्या कुठल्या गोष्टी सेक्शुअल हॅरासमेंटमध्ये येतात, तर प्रत्येक वेळेला हेही जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे की काय गोष्टी या सेक्शुअल हॅरासमेंटच्या अंडर येत नाहीत. नाहीतर बरेच वेळेला मी जेव्हा सेशन्स घेतो तेव्हा जे उपस्थित पुरुष मंडळी असतात ते नेहमी असं वाटतात की अरे बापरे, आता आपण आपल्या कुठल्याही महिला कलिगच्या जवळही जायला नको, आपण कमीत कमी 6 फुटाचं अंतर ठेवूया. पण हॅव्हिंग सेड दॅट, दिस इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल, कारण आपण फक्त मुलांचीच कंपनी किंवा फक्त मुलींचीच कंपनी चालवू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला को वर्कर हा मुलगा किंवा मुलगी असेल तर आपापली बाउंड्री ओळखून त्याच्यावरती काम करणं ते गरजेचं आहे, आणि प्रत्येकाने आपापल्या स्पेसचा आदर केला पाहिजे. सो सांगण्याचा मुद्दा असा आहे की एखाद्या व्यक्तीची डिसेबिलिटी असेल, मी समजा त्यांना काही अपंगत्व असेल, तर त्याविषयी जर मी काही कॉमेंट करत असेल तर ते सेक्शुअल हॅरासमेंटच्या अंडर येत नाही. किंवा एखाद्या व्यक्तीची काही क्रिमिनल हिस्ट्री असू शकते, किंवा एखाद्या व्यक्तीचं लग्नच होत नाहीये म्हणून त्याच्याशी त्याच्याबद्दल कोणीतरी बोलतंय, किंवा आय एम फॉलोईंग अप विथ माय कलिग रिगार्डिंग द इम्पॉर्टंट रिपोर्ट्स. तर ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या सेक्शुअल हॅरासमेंटच्या अंडर येत नाहीत. हॅव्हिंग सेड दॅट, ते फक्त हॅरासमेंटच्या अंडर येऊ शकतं. कारण एखादी गोष्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या महिलेला किंवा एखादी महिला एखाद्या पुरुष कलिगला जर म्हणते की अरे 30 वर्षाचं झालेलं आहेस, तू लग्न काय करत नाही, तुझं लग्न कधी होणार, किंवा अशा व्यक्तीचं, किंवा अरे बरेच दिवस झालेले आहेत, तुझ्या ओव्हरऑल काय म्हणतात त्याला, तुझी दाढीच वाढते, किंवा बॉडी शेमिंग आपण ज्या गोष्टी म्हणतो. सो ह्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सेक्शुअल हॅरासमेंटच्या अंडर येत नाहीत. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास होऊ शकतो, पण अगेन त्याच्यामध्ये सेक्शुअल टोन आहे का, हे जी आयसी कमिटी आपण म्हणतो, इंटरनल कमिटी आपण म्हणतो, ह्यांना हे खूप सांभाळणं खूप गरजेचं असतं. आणि आता सिन्स आपण आयसी कमिटीबद्दल बोलत आहोत, तर कुठलीही आयसी कमिटी जी असते त्यांचा जो रोल असतो तो फार महत्वपूर्ण असतो. कारण इंटरनल कमिटी म्हणजेच काय तर
एखादी कंपनी ज्याच्यामध्ये 10 किंवा 10 पेक्षा जास्ती अ, व्यक्ती काम करत आहेत, डायरेक्ट और इनडायरेक्ट एम्प्लॉईज, तर त्यांच्या त्या कंपनीमध्ये आयसी कमिटी असणं हे अनिवार्य आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट आहे. अदरवाईज 50,000 रुपयापर्यंतचा फाईन हा आहे तो गव्हर्नमेंट लागू शकतो न. आपण असं विचार करतो की अरे देश एवढा मोठा आहे, माझी कंपनी तर हार्डली 12 लोकांची आहे, कुठे कोणाला एवढी पडलेली आहे. पण लेट मी बी व्हेरी फ्रँक, आपलं जे महाराष्ट्र शासन आहे ते पॉश हा जो मुद्दा आहे हा खूप गांभीर्याने घेतं. आणि नॉट जस्ट महाराष्ट्र, पण इतर बाकीचे जे सगळी राज्य आहेत तिकडे डिस्ट्रिक्ट कलेक्टर ही जी व्यक्ती असते, ह्या लोकांना स्पेशल पॉवर दिलेले असतात. त्यांच्याकडनं एव्हरी इयरला रिपोर्ट त्या कंपनीच्या लोकांना सबमिट करावा लागतो की तुमच्याकडे किती एम्प्लॉईज आहेत. जर 10 पेक्षा जास्ती एम्प्लॉई असतील तर तुम्हाला पॉश कमिटी आणि पॉश ऑडिट आणि पॉश बद्दलचा रिपोर्ट सबमिट करणं हे अनिवार्य आहे. ओके. म्हणजे नुसतेच कमिटी असून फायदा नाही. जर कमिटी लोकांचं अवेअरनेस सेशन घेत नसेल किंवा त्यांना पॉश पॉलिसी काय आहे हे समजावून देत नसेल, किंवा पॉश जर केस झालेली आहे पण ती नोंदवून घेत नसेल, तर ह्या संदर्भात सगळ्या गोष्टी या डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिसरला सांगणं गरजेचं आहे. तुम्ही तसं लपवून ठेवू शकत नाही त्यांच्याकडे. आता आपण जेव्हा गोष्ट करतोय की पॉश केस बद्दल, सो पॉश केस जी असते ती नेहमी दोन भागात विभागलेली असते. पहिली केसचा जो प्रकार असतो किंवा पहिला जो प्रकार घडलेला असतो त्याला आपण म्हणतो क्विड प्रो क्यू. सो क्विड प्रो क्यू म्हणजे काय, तर समथिंग इन रिटर्न. फॉर एक्झाम्पल, समजा माझी एक रिपोर्टी आहे आणि मी तिला म्हणतोय की नेहा, तुला आज माझ्या बरोबर संध्याकाळी मूवीला यावं लागेल आणि मग आपण डिनर करूया. तर समजा नेहा नाही म्हणाली, आणि जर समजा मी तिचा बॉस आहे आणि मी तिला म्हटलं की नेहा, तू जर माझ्याबरोबर आली नाहीस मूवीला ऍज वेल एज डिनरला, तर मी तुझ्या मंथली रेटिंगवरती त्याचा तुझा परिणाम होईल आणि मी तुला पुढे बढती देणार नाही. सो व्हॉट इज हॅपनिंग इज गिव्ह अँड टेक रिलेशनशिप्स, ज्याला आपण म्हणतो की तू माझ्यासाठी काहीतरी कर, मग मी तुझ्यासाठी काहीतरी करीन. ह्याला म्हणतात क्विड प्रो क्यो. ओके. सो त्याच्या संदर्भातलंच एक उदाहरण मी तुमच्या समोर इथे ठेवलेलं आहे. एक जी प्रॅक्टिकल केस आहे, अगेन नावं जी आहेत ती मी खोटी घेतलेली आहे तिथे. सो अरविंद आणि सगुणा एका टीम मध्ये काम करत असतात. आणि कॉन्स्टंटली अरविंद जे आहे ते सगुणाला फॉलो करत असतो. त्याला त्याचं काम आवडत असतं, त्याला तीही आवडत असते. अगेन तो तिला म्हणतो की आपण कामानंतर एका मूवीला आणि किंवा डिनरला जाऊया. पण तो ज्या पद्धतीने म्हणतोय, किंवा अगेन प्रोफेशनल रिलेशन्स वेगळे आहेत, पर्सनल रिलेशन्स वेगळे आहेत. सो फॉर सम रिझन सगुणा इज नॉट कम्फर्टेबल गोईंग आउट विथ अरविंद, आणि शी सेज की नाही, मला काही काम आहे त्याच्यामुळे मी काही तुमच्याबरोबर येणार नाही. आणि अगेन जे लास्ट विधान तुम्ही बघताय की अरविंद तिला म्हणतो की इफ यू टर्न डाऊन माय रिक्वेस्ट इट विल हॅम्पर युअर मंथली रेटिंग्स. सो हे डायरेक्टली त्यांना इन्व्हिटेशन आहे की इफ यू डोंट डू समथिंग फॉर मी, इट इज यू आर गोइंग टू फेस द रिपकर्शन्स. सो डेफिनेटली हे थ्रेटनिंगच आहे, इजंट इट. सो यू डू समथिंग फॉर मी, आय विल डू समथिंग फॉर यू. दिस इज अ क्लासिक केस ऑफ क्विड प्रो क्यू. त्याच्यानंतर जे आपण दुसरं म्हणतोय, ज्याला आपण म्हणतोय स्टाईल वर्क एन्व्हायरमेंट, हा पॉश केसचा एक दुसरा अंग असतो. सो त्याच्यामध्ये कसं आहे, जसं आपण पहिल्या गोष्टीत म्हटलं की यू डू समथिंग फॉर मी, आय विल डू समथिंग फॉर यू. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की त्या व्यक्तीला म्हणजे महिलेला काही अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं की त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी येणं कदाचित आवडेन असं होतं. त्यांची आपण काय म्हणतोय, त्यांची जी एफिशियन्सी असते ती डाऊन होते, किंवा ते ऑलवेज अशा स्ट्रेसमध्ये असतात की अरे बापरे, आता ही व्यक्ती आपल्या समोर आली, ती कधीही मला कुठेही काही विचारू शकते, कदाचित काही लोकांसमोर माझा इन्सल्ट करू शकते. सो ते कायम अंडर प्रेशर असतात. ओके. तर असा अगेन एक एक वेगळ्या प्रकारची जी केस आहे ती मी तुमच्या समोर एक मांडतोय. अगेन एक खालती एक मी प्रश्नही मुद्दाम मांडलेला आहे की अभि नावाची एक महिला आहे, जी एका एलिव्हेटरमध्ये जाते आणि आशुतोष जो तिचा कलिग असतो तो मागून येतो आणि तिला सांगतो, तिच्या खांद्यावरती हात ठेवून तिला म्हणतो की तू आज जो लाल प्रकारचा ड्रेस घातलेला आहेस त्याच्यात तू खूप सुंदर दिसतेस. अगेन सुंदर हा शब्द हॉटशी रिलेटेड खूपच सौम्य शब्द वापरलेला आहे. बट यू लुक हॉट इन रेड ड्रेस. अभि ऑफकोर्स फील्स अनकम्फर्टेबल आणि ती
आशुतोषला म्हणते की जस्ट बी अवेअर, तुझे शब्द काय आहेत, तू काय प्रकारचे वाक्य बोलतोयस, जस्ट बी अवेअर अबाउट दॅट. आणि हे केल्यानंतर आशुतोष खजील होतोय आणि तो म्हणतोय की ही अपोलोजायझेस, ही सेज आय एम सॉरी. आणि त्याच्यानंतर असा किस्सा परत कधीही घडला नाही. तर प्रश्न असा आहे की इज अभि being sexually harassed by Ashutosh? So, Aparna, since you are one of the female participants of this particular, thing, तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल? समजा just for the sake of this, you put yourself in Abhi's shoes. What do you think? नाही, मला वाटतं की हे सेक्शुअल हॅरेसमेंट आहे बिकॉज एक फिमेल कलीग अनकम्फर्टेबल झालेली आहे आणि जिकडे अनकम्फर्टेबल होणार आहे कोणी महिला तर दॅट विल बी काउंटेड एज सेक्शुअल Correct. हॅरेसमेंट. ऍब्सोल्युटली राईट. अगेन, काही काही ठिकाणी मी जेव्हा हे सेशन घेतो तेव्हा काही महिला म्हणतात की नाही, सिन्स त्यांनी अपॉलॉजी व्यक्त केलेली आहे आणि परत हे कधीही घडलेलं नाहीये, सो इट्स ओके, वी डोंट वॉन्ट टू रिपोर्ट अ केस. पण म्हणून ह्याला आपण काय म्हणतोय, दिस इज अ सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स. काही लोकांसाठी हे ओके होतं, त्यांनी ते विसरून गेल्या. पण काही महिलांना शेवटी तो इम्पॅक्ट महत्वाचा होता ना, ज्या पद्धतीने त्यांनी टच केलं, ज्या पद्धतीने त्यांनी ती कॉमेंट केली, ते कदाचित त्यांच्या डोक्यात, ते मनात इम्प्रेशन त्यांच्या राहून गेलं असेल. सो जर त्या महिलेला वाटलं की केस फाईल करावी, तर ऑफकोर्स शी कॅन गो अहेड अँड फाईल द कंप्लेंट. नो बडी कॅन स्टॉप हर फ्रॉम दॅट. ओके. आणि त्याच्यामुळे मी इथे सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स असं त्याचं ते वर्गीकरण इथे केलेलं आहे. राईट. आता बरेच वेळेला काय होतं की आपण आपल्या कामाच्या ठिकाणी जास्ती असतो आणि त्यामुळे आपण घरात कमी असतो. सो अशा अनेक केसेस किंवा अशी अनेक उदाहरणं आपण बघतो की मेल फिमेल कलिग्स एकत्रितपणे काम करतात आणि त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण होतात. सो एखाद्या वेळेस एखादं कपल जर त्यांनी त्यांची अनाउन्समेंट केली की येस, फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग आउट विथ सो अँड सो पर्सन, आणि हे त्यांच्या कलिग्सलाही माहिती आहे, तर त्या वेळेला जर त्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं सेक्शुअल अब्यूज म्हणा किंवा अननेसेसरीली बिहेवियर म्हणा जर होत असेल, तर कायदा असं म्हणतो की रिलेशनशिप चालू असेल तर ती महिला त्या मेल पार्टनर्सच्या अगेन्स्ट किंवा फिमेल पार्टनरच्या अगेन्स्ट केस फाईल करू शकत नाही. ओके. अगेन, इट इज अ व्हेरी ग्रे एरिया, एस्पेशली फॉर दी आयसी कमिटी मेंबर्स, की ते प्रूव्ह कसं करणं की ती रिलेशनशिप चालू आहे की नाही आहे. करेक्ट. त्याच्यामुळे त्या लोकांना बरेचसे इंटरव्ह्यूज, बरेचसे गोष्टी त्यांना बघाव्या लागतात, त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. आणि म्हणूनच ऍज अ आयसी कमिटी मेंबर त्या लोकांचा रोल, त्या लोकांचं जे प्रेशर आहे तेही तेवढंच मोठं आहे. ओके. आता सिन्स आपण आयसी कमिटी बद्दल बोलतोय, तर ही आयसी कमिटी म्हणजे नक्की काय आणि त्यांचा ह्या ओव्हरऑल पॉश केसेसमध्ये त्यांचा रोल काय असतो हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. सो जसंही मगाशी म्हटलं की 10 किंवा 10पेक्षा जास्ती मेंबर्स ज्या ठिकाणी असतात, सो तिकडे कमीत कमी 4 लोकांची आयसी कमिटी म्हणजे इंटरनल कंप्लेंट्स कमिटी असणं गरजेचं आहे. सो त्याच्यामध्ये जी कमिटी ही पर्सन हेड करते ती ऑलवेज ही महिलाच पाहिजे. सो त्या कंपनीमध्ये जी कुठली महिला असेल उच्च पदावरती, तीच महिला ह्या आयसी कमिटीचं तिचं शी विल बी अ चेअरपर्सन फॉर दॅट. बाकीचे जे 2 मेंबर असतील ते एखादा म्हणजे एक मेंबर मेल आणि दुसरा मेंबर फिमेल असू शकतो. दी आयसी कमिटी शुड नॉट बी ओनली ऑफ फिमेल्स. ओके. कायदा हेही सांगतोय की पूर्णपणे 4ही महिला असल्या पाहिजेत असं अजिबात नाही. इनफॅक्ट असं नसलंच पाहिजे, अदरवाईज इट कुड हॅव सम बायसेस. त्याच्यामुळे साधारणपणे 50% मेल आणि 50% फिमेल हा साधारण आयसीचा स्ट्रक्चर असावं असं लॉ सांगतो. आणि जो मी तिसरा नंबर दिलेला आहे, तिसरी जी व्यक्ती असते त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल कन्सल्टंट. आता तुम्ही काय, मी काय, आपल्याला आपण लॉ बॅकग्राऊंड वाले नाही आहोत किंवा आपण लॉयर किंवा आपण ऍडव्होकेट्स नाही आहोत. त्याच्यामुळे कुठल्याही जर केस फाईल झाली तर त्याची छानबीन कशी करायची, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं, ह्याला आपल्याकडे तंत्रशुद्ध शिक्षण आपल्याकडे नाही. तर त्याच्यामुळेच, आणि अगेन, समजा माझ्या एखाद्या कलिगवरती जर असा काही सेक्शुअल हॅरासमेंट झालेली आहे, तर आय मे बी बायस्ड ऑर द प्रिसाइडिंग ऑफिसर कुड बी बायस्ड अबाउट दॅट
रिस्पॉन्डंट. सो हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला एक एक्सटर्नल मेंबर हवं असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या व्यक्तीची बॅकग्राऊंड ही आयदर लॉ किंवा वुमेन एम्पॉवरमेंट रिलेटेड इश्यूज हे सगळं हँडल करण्याची असावी, हे कायदाच नक्कीच सांगतो. त्याच्यामुळे हे 4 लोकांची कमिटी ही बाय डिफॉल्ट कुठल्याही कंपनीत जिथे 10 किंवा 10 पेक्षा जास्त एम्प्लॉईज आहे तिथे असणं अनिवार्य आहे. आणि अगेन, ही जी कमिटी असते ती एकदा कमिटी फॉर्म झाली की ती कायम तीच 4 लोक पुढे नेणार असं नाहीये. तर प्रत्येक कमिटीला 3 वर्षांचा कार्यकाळ असतो. 3 वर्षानंतर ही कमिटीची लोक बदललीच पाहिजेत. अ, आपलं जे गव्हर्नमेंट आहे त्याच्यानी अगेन खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. कारण पॉश हा जो कायदा आहे वर्सेस जे आपण म्हणतो इंडियन पिनल कोड किंवा बाकीचे जे आपण म्हणतो कायदे जे आहेत, आयपीसी सेक्शन वगैरे, तर ह्याच्यातला सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज पॉश कायद्याचा काय आहे तर इंटरनली ती जी कमिटी असते ती इन्व्हेस्टिगेशन करून लवकरपणे ह्या केसचा निकाल लावू शकते. आता तुम्ही आम्ही सगळ्यांनाच जाणतात की जेव्हा आपण पोलिसांकडे जातो आणि एखादी केस लागते, तर ती केस काही महिने काही वर्ष त्याच्याबद्दल सुनावणी किंवा त्याच्याबद्दलचा अ, वाट बघत असतात त्याचा निर्णय येण्याची. पण म्हणून हा जो पॉश कायदा आहे तो कंप्लेंट फाईल झाल्यापासून ते त्याचा निर्णय येईपर्यंत त्यांना 90 दिवसात याची ची छानबीन आणि रिपोर्ट पेश करणं हे अगेन अनिवार्य आहे बाय दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. करेक्ट. आता जसं मी मगाशी म्हणालो की काही वेळेला काही वर्क प्लेस असे असतात की जिकडे आयसी कमिटीच नाहीये. फॉर एक्झाम्पल जसे म्हटलं की आपल्याकडे एखादी घरात काम करणारी महिला, ओके, सो तिच्या बरोबर जर त्यांच्याच घराच्या मालकाने असे काही सेक्शुअल हॅरासमेंट जर केलं तर ती कोणाकडे दाद मागणार आहे हो? तिथे कुठे आयसी कमिटी आहे? करेक्ट. मग त्यावेळेस गव्हर्नमेंटनी ही she-box.nic.in ही वेबसाईट लॉन्च केलेली आहे की जिकडे तिने इधर तिच्या मोबाईलवरून किंवा तिच्या ओळखीच्या कोणाच्याही मोबाईलवरून ती कंप्लेंट फाईल करू शकते. मग ती कोणाचीही मदत घेऊन करू शकते. पण फक्त मोबाईल नंबर आणि बाकी सगळे जे डिटेल्स असतात ते ऑफकोर्स तिने त्या व्यक्तीला सांगणं गरजेचं आहे. म्हणजे आय कॅनॉट फाईल अ केस ऑन बिहाफ ऑफ समबडी विदाउट देअर कन्सेंट. आय नीड टू हॅव फुल कन्सेंट ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल आणि त्यांच्या संमतीनीच मी हे ऑनलाईन केस मी फाईल करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की अरे एवढा मोठा आपला भारत देश आहे, या सतत इतक्या साऱ्या केसेस येणार, कोणाकडे वेळ आहे तेव्हा? पण जसं म्हटलं की हा जो शी-बॉक्स आहे हे डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिसर जो असतो ह्याच्याकडे ऑफकोर्स त्यांच्याकडे त्याचं पूर्ण ऍक्सेस असतो आणि ते व्हेरी डिलिजंटली ह्या केसेसवरती लक्ष देतात. ओके. त्याच्यामुळे she-box.nic.in ही खूप एक चांगली वेबसाईट आहे. अ, तुम्ही किंवा तुमच्या परिचयातील लोक ज्यांना माहिती नाहीये, अगेन कारण आपण आपण प्रत्येक जण आपापल्या घरात काही अनेक स्त्रिया आहेत, काहींना मुलं आहेत, काहींना मुली आहेत, ऑफकोर्स स्पाउसेस आहेत, त्यांच्या आया बहिणी आहेत. सो त्यांच्या वर्क प्लेसवरती जर ह्याबद्दल कधी बोललं गेलेलं नसेल तर तुम्ही त्यांना ऍटलिस्ट ही वेबसाईट शेअर करा आणि त्याच्यातनं ऑफकोर्स त्यांना अजून जास्तीत जास्त माहिती मिळू शकते. करेक्ट. सो आय थिंक सो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा जो ओव्हरऑल कायदा आहे त्या म्हणजे जेव्हा एखादी फिमेल ह्या कायद्याबद्दलची जी कंप्लेंट करते, करेक्ट, मग ती जी कंप्लेंट असते ती फक्त पुरुषाच्याच अगेन्स्ट असते असं नाहीये. एखादी व्यक्ती महिला तिची जी को वर्कर आहे किंवा तिची फिमेल बॉस असू शकते तिच्या अगेन्स्टही ती करू शकते. ओके. आता जेव्हा ती केस फाईल करते, केस फाईल करणारी ही नेहमी महिलाच असणार. कारण आजपर्यंत पॉश हा जो ऍक्ट आहे हा स्पेसिफिकली महिलांसाठीच बनवलेला आहे. आता कदाचित तुमच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की अरे पुरुषांच्या अगेन्स्ट काही सेक्शुअल हॅरासमेंट होत नाहीत का? तर नक्कीच होता. आणि हे फक्त भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये ह्या प्रकारचे लैंगिक शोषण हे पुरुषांचं पण होत असतं. पण ऍज ऑफ नाऊ पॉश केसमध्ये महिलाच केस फाईल करू शकतात. नाव त्याच्यामध्ये पण अगेन डिपेंडिंग अपॉन दी एम्प्लॉयर काही व्यक्ती त्यांच्या HR पॉलिसीजमध्ये किंवा त्या पॉश पॉलिसीमध्ये थोडंसं वेगळेपण जाऊन त्याच्यामध्ये ऍड करतात. पण अगेन दिस इज मोर ऑफ अ इंटरनल पॉलिसी डिव्हिएशन आपण म्हणू शकतो किंवा सम ऍडिशन ते करू शकतात. पण मोठा मोठी लेट्स अराउंड 95% ऑफ द पीपल दे जस्ट फॉलो दिस रेग्युलर
पर्टिक्युलर पॉश पॉलिसी. सो कंप्लेनंट विल ऑलवेज बी फिमेल आणि अगेन्स्ट हुम द कंप्लेंट इज फाइल्ड इज कॉल्ड ॲज रिस्पॉन्डंट. सो ती व्यक्ती महिला किंवा पुरुष कोणीही असू शकते. ओके. आणि जसे म्हटलं की एखादी केस फाईल झाल्यानंतर त्याच्याबद्दलचा जो निकाल आहे ती आयसी कमिटी वेगवेगळ्या प्रकारांचा छडा लावते. सीसीटीव्ही फुटेज म्हणा, इतर लोकांचे इंटरव्ह्यूज म्हणा, त्यांचे जबाब नोंदवून घेणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर अ, पूर्ण एक रिपोर्ट तयार होतो आणि तो रिपोर्ट कंपनीचे जे संचालक असतात किंवा काही बोर्ड मेंबर असतात त्यांच्याकडे तो सुपूर्द केला जातो. आणि त्याच्यानंतर जी व्यक्ती दोषी आढळली जाईल, मग ती व्यक्ती फक्त रिस्पॉन्डंटच असली पाहिजे असं नाहीये, ती व्यक्ती कंप्लेनंट सुद्धा असू शकते. म्हणजेच ज्या महिलेने तक्रार केलेली आहे तिच्या अगेन्स्टही ती जर दोषी आढळली तरी सुद्धा तिच्या अगेन्स्टही सेमच काय म्हणतात त्याला आपण निर्णय घेतले जातात. ओके. आणि हे निर्णय काय काय असतात तर ऑफकोर्स एखाद्या व्यक्तीला काही म्हणजे काय म्हणतात कामावरनं कमी करून देण्यात येऊ शकतं. एका वेळेस त्यांचं प्रमोशन थांबवू शकतात. काही वेळेला त्यांना जर कंपनी सोडून गेलं तर त्यांच्या बॅकग्राऊंड चेकवरती ह्या गोष्टी पोस्ट केल्या जाऊ शकतात. सो म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की पुरुष असो किंवा महिला ज्यांच्या अगेन्स्ट ही दोषी ते आढळले जातील, हा कायदा स्ट्रिक्ट असल्यामुळे त्यांच्या अगेन्स्टही तेवढी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाते. सो मला असं वाटतं की मी इथे थांबतो आणि काही प्रश्न उत्तरं तुमची असतील तर आय एम ओपन फॉर दॅट. येस, थँक्स अमोल फॉर दॅट इन्फॉर्मेशन. आणि if you are aware, right, Binny Bansal had to step down because of a consensual relationship which was not disclosed. आणि ऍब्सोल्युटली. हा अगदी चळचळीत मुद्दा आहे. म्हणजे गुगल सारखी कंपनी सुद्धा कचरली. आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू आर अवेअर, बट वन ऑफ द डिरेक्टर्स एट गुगल, he stepped down. He was made to step down because of a sexual harassment case. आणि ती व्यक्ती जाऊन उबरच्या बोर्डवरती डिरेक्टर म्हणून बसली. अँड देन उबरचा ट्रॅव्हिस कॅलनिकस वॉज ऑल्सो थ्रोन आउट बिकॉज ऑफ दॅट सेम केस. त्याचा आउटकम झाला कारण उबरमध्ये जे काही चाललेलं आहे. सो गुगल सारखी कंपनी सुद्धा अपवाद ठरलेली नाही आहे या केसला, राईट. ऍब्सोल्युटली. मला दोन प्रश्न, अवेअरनेस इज इम्पॉर्टंट. मला दोन प्रश्न विचारायचे आहेत. शुअर. वन इज सिम्पल, आय थिंक ते थोडंसं मिस झालं कदाचित. इन्सिडेंट झाल्याच्या किती दिवसांमध्ये ही कंप्लेंट केली जाऊ शकते? आणि जर का कोण आता जसं फ्लिपकार्टच्या केसमध्ये झालेलं 4 वर्षानंतर, म्हणजे इन्सिडेंट दॅट हॅपेंड इन 2012 वॉज रिपोर्टेड इन 2016, आणि वेन द मर्जर अँड ॲक्विजिशन हॅपन, राईट, समवेअर इन 2019-20 18-20च्या आसपास काहीतरी. करेक्ट. पण त्यात तेवढा ड्युरेशन जाऊ शकतो की इट इज हॅज टू बी रिपोर्टेड विदिन अ स्पेसिफिक टाइम फ्रेम? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आय डोंट नो वेदर इट विल बी कन्सिडर्ड ॲज अ हॅरॅसमेंट ऑर नॉट. बऱ्याच वेळेला महिलांना जेव्हा, एस्पेशली गर्ल्स वेन दे आर गोइंग, इफ दे आर मॅरिड, त्यांना विचारलं जातं एम्प्लॉयमेंट रिक्रुटमेंटच्या वेळेला, इफ दे आर प्लॅनिंग टू हॅव बेबीज, आणि जर मुलगी असेल तर लग्न करणार आहेत, मग लग्नानंतर पुढे काय? कॅन दिस क्वेश्चन्स बी कन्सिडर्ड ॲज सेक्शुअल हॅरॅसमेंट? हे माझे दोन प्रश्न. अतिशय शुअर. अतिशय सुंदर प्रश्न विचारलेले आहेस अँथनी. सो पहिल्या प्रश्नाकडे जर आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर आपण दिलं की किती काळ म्हणजे एखादी ऍक्ट झाल्यानंतर किती काळामध्ये त्या कंप्लेंटचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. सो आपला ऍक्ट काय म्हणतोय की एखादी घटना घडल्यानंतर साधारण 3 महिन्याच्या आत ती काय म्हणतात ती कंप्लेंट नोंदवली गेली पाहिजे. दिस वॉज दी ओरिजिनल ऍक्ट. ओके. पण आता आय थिंक गेल्या काही दिवसात किंवा महिन्यात ह्या अगेन याच्यामध्ये थोडासा चेंज करण्यात आलेला आहे. आय थिंक तो पिरियड त्यांनी 3 महिन्याचा वाढवून आय थिंक 1 वर्षापर्यंत त्यांनी तो एक्सटेंड केलेला आहे. पण अगेन जसं तुम्हाला की 4 वर्ष किंवा 5 वर्ष, सो डेफिनेटली दॅट इज नॉट द केस हिअर. कारण आपल्याला जर सगळ्यांना आठवत असेल तर मी टू मुवमेंट ही वेगळी होती. करेक्ट. आणि हा सगळा जो आपण मुद्दा म्हणतोय तो त्या मी टू मुवमेंटचा भाग होता. पण ऍज अ पॉश आपण जे म्हणतोय की त्याला वेळेची मर्यादा आहे, घटना घडण्याची मर्यादा आहे. सो एखादी घटना एखाद्या महिलेबरोबर जर साधारण मॅक्सिमम ऑफ 1 इयर जर घडलेली असेल तरच ते तो इन्सिडेंट रिपोर्ट करू शकतात आणि मग त्याच्यावरती कार्यवाही पुढे चालू शकते. सो हा झाला तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. जो तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे की अगेन आय बिईंग पार्ट ऑफ वन ऑफ दी HR फर्म्स म्हणजे HR डिपार्टमेंटमध्ये. सो
हा मुद्दा एस्पेशली महिलांना विचारला जातो, जे अगदी नवविवाहित असतात, की आर यू प्लॅनिंग टू हॅव बेबीज, आणि ऑफकोर्स मग त्यांचं जे काही उत्तर असेल त्याप्रमाणे जर समजा ते हो म्हणाल्या, तर ऑफकोर्स मेनी अर टाइम्स त्यांना ती कदाचित ती जी पोझिशन असते ती नाकारलीही जाते. कारण ओके ना, कायद्याप्रमाणे एखादी महिला जर प्रेग्नंट असेल त्याच्या त्याच्या कामाच्या ह्याच्यामध्ये, तर तिला 6 महिन्याचं पे त्यांना द्यावा लागतो. आणि हा ऑफकोर्स एम्प्लॉयर लहान असू दे की मोठा असू दे, हा त्यांच्यासाठी एक लायबिलिटी असतं असं ते लोक विचार करतात. सो त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांना ती नोकरी किंवा ते पद नाकारलं जातं. आणि माझ्या मते ऑफकोर्स इफ दे थिंक फ्रॉम इट, हा थोडासा अगेन मी म्हणेन की थोडासा वादातीत मुद्दा आहे, की म्हणजे अगेन देर इज अ ग्रे एरिया, की हाऊ डू दे टेक इट. कारण डिरेक्टली जर आपण म्हटलं तर त्यांनी तसं सेक्शुअल हॅरासमेंट केलेलं नाही आहे, किंवा ते कुठल्याही प्रकारचं त्याचं वाक्य नसेल केलेलं. दे मे जस्ट आस्क की वेदर यू वॉन्ट टू हॅव बेबीज ऑर नॉट. पण अगेन त्या काय टोन मध्ये विचारलेला आहे हा त्यावेळेला त्या महिलेने जर ती प्रूव्ह करू शकली, तर आय थिंक सो दॅट मे बी कन्सिडर्ड ॲज पार्ट ऑफ द सेक्शुअल हॅरासमेंट. आय होप आय आन्सर्ड युअर या क्वेश्चन. थँक्स थँक्स. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा असतील किंवा इफ एनीबडी वुड लाईक टू शेअर समथिंग प्लीज फील फ्री टू आस्क. अंमल नमस्कार. माझ्या आ- हा आनंद सर बोलू? बोला. हा बोला बोला हा. आनंद सर. आत्ता जे उलट्या तक्रारींचं मोठ्या प्रमाणात हे आहे, त्याच्याबद्दल काही सांगाल का? कारण असं देखील होतं की मला हे प्रमोशन द्या, नाहीतर मी कंप्लेंट करते. तर ऍब्सोल्युटली. हा त्याच्याबद्दल म्हणजे कशा जसं प्रकारे म्हटलं, प्रिकॉशन घ्यावी किंवा काय करावं? खूप चांगला प्रश्न आहे. आणि अगेन जसं आपण म्हणतोय की हे उलट्या तक्रारी, म्हणजे अगेन दॅट इज नथिंग बट की यू डू समथिंग फ्रॉम मी, आय डू समथिंग फॉर यू. करेक्ट. सो माझ्या मते एखाद्या पुरुष व्यक्तीबरोबर किंवा अगदी एखाद्या बरोबर सुद्धा जर हे असं होत असेल, तर त्यांनी त्या त्या इन्सिडेंटची इत्थंभूत माहिती लिहून ठेवावी. ओके, काही म्हणजे एव्हिडन्सेस त्यांच्याकडे त्याचे असणे गरजेचे आहेत. कारण जेव्हा ती व्यक्ती एखादी केस फाईल करेल, तेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नमूद करणं खूप गरजेचं असतं. बिकॉज आयसी कमिटी विल टेक एव्हरीथिंग इन टू कन्सिडरेशन. मी उठून उद्या म्हणू शकत नाही की अँथनी हॅज बीन हॅरासिंग मी, व्हॉट प्रूफ डू आय हॅव, ऑर एम आय जस्ट टेकिंग हिज नेम टू मलाइन हिज पर्टिक्युलर पोस्ट ऑर पोझिशन. Correct. I also need to have some facts, some evidences against Anthony to report it. आणि जसं तुम्ही म्हणाल की उलट्या ह्या ज्या गोष्टी असतात, तर त्या जितक्या लवकरात लवकर तुम्ही त्या आयसी कमिटीच्या समोर रिटन फॉर्मॅटमध्ये मांडाल, तेवढं ते जास्ती चांगलं. अदरवाईज आज ठीक आहे बोललंय, आपण बऱ्याच वेळेला गोष्टी आहे ना गृहीत धरून त्या अशाच लेट गो करतो. तर अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी लेट गो करू नये का शक्यतो. आणि वेळेवर तुमच्याकडे जी आयसी कमिटी असेल तिकडे तुम्ही जाऊन ते त्यांच्याकडनं यू कॅन कन्सल्ट देम, यू कॅन गेट कन्सल्टेशन फ्रॉम देम. आनंद सर मला वाटतं थोड्या इथे वेळानंतर मी एक अमोलने. मी बोलू का इथे आनंद मी सर, एक नंतर स्पेसिफिक तुम्ही बोला. एक्झाम्पल घेऊ का? हा. मुंबईमध्ये एक विद्यापीठामध्ये लायब्ररीन होते आणि कोर्टात गेलेली केस आहे. तर ओके. त्यांच्यावरती 3 प्राध्यापिकांनी आरोप केला सेक्शुअल हॅरॅसमेंटचा. त्यांना ओके. निलंबित केलं गेलं. ओके. केस झाली आणि त्याच्यानंतर हे निष्पन्न झालं की या ज्या 3 प्राध्यापिका महिला. होत्या त्या लेट यायच्या आणि ओके. रजिस्टरमध्ये मात्र आधीची नोंद करायच्या. ओके. तेव्हा यांनी त्यांना सांगितलं फक्त की असं जर तुम्ही केलं तर मला रिपोर्ट करावं लागेल. आणि ओके. त्याच्यामुळे त्यांनी प्री एम्प्ट करणं, आधीच आपला अटॅक करणं, या प्रकारे हम्म. तिघांनी मिळून त्याच्यावरती सेक्शुअल हॅरॅसमेंटचा हे केला. आता करेक्ट. त्यांच्या नशिबाने किंवा वकिलांच्या हुशारीमुळे किंवा अजून काही म्हणा, की हा माणूस 2 वर्षानंतर काय म्हणतात त्याला, निर्दोष सुटला. ओके. पण त्याच्या आयुष्यामध्ये हा मोठा प्रॉब्लेम येऊन गेला आणि येस. त्यांना शिक्षा काहीच नाही का? परत उलटी नाही, शिक्षा त्यांनाही काहीच शिक्षा नाही का, की आहेच. चुकीचा आरोप केला आहे तर आहे काही आहे आहे शिक्षा आहे? डेफिनेटली. हो हो, ऍब्सोल्युटली. जसे म्हटलं की एखादी महिला जी कंप्लेनंट आहे किंवा जो रिस्पॉन्डंट आहे ज्याच्या अगेन्स्ट कंप्लेंट फाईल केली आहे, त्या दोघांनाही सेमच शिक्षा आहेत. म्हणजेच त्यांना कामावरनं कमी करणं, किंवा जसं आपण म्हणतोय की एखाद्याची प्रतिमा खराब करणं, आणि त्याच्यावरती ऑफकोर्स झालेला मानसिक आघात. समजा काही लोकांना त्याच्यामुळे काही मेडिकेशन घ्यावं लागतं. सो ह्या सगळ्याची गोळाबेरीज करून
जी कमिटी असते किंवा जर केस कोर्टात गेली तर ऑफकोर्स जजेस ह्या सगळ्याचा छडा लावून त्याच्यावरती तो प्रॉपर निर्णय घेतात. जस्ट बिकॉज महिलांनी केस केलेली आहे म्हणून तिच्या अगेन्स्ट किंवा त्यांना असंच सोडण्यात येईल असं अजिबात नाही. अपर्णा, तुम्हाला काही विचारायचं होतं? अमोल, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणाले की वर्क प्लेस म्हणजे आपण जिकडे काम करतो, किंवा जर आपण क्लायंट लोकेशनला गेलो आणि तिकडे काम करतोय तर ते पण आपल्यासाठी वर्क प्लेस होतं. तर समजा असं येस. झालं की असं काही इन्सिडेंट घडला जो क्लायंट लोकेशनवर किंवा आपल्या ऑफिसमध्ये नसून आपण काही करेक्ट. गोष्टीसाठी जर बाहेर गेलो तिकडे झाला, तर कोणत्या पॉश कमिटीला आपण अप्रोच करायला पाहिजे? आपल्या कंपनीच्या का क्लायंट लोकेशनच्या कंपनीच्या? एक्सलंट क्वेश्चन. खूप छान प्रश्न आहे आणि याच्यावरती उत्तरही आहे माझ्याकडे. म्हणजे काय आहे की जसं फॉर एक्झाम्पल एखादी महिला, लेट्स से शी वर्क्स इन सेल्स डिपार्टमेंट. ओके. शी गोज टू अ पोटेन्शियल क्लायंट और शी गोज टू देअर वेंडर्स. आता तिकडे जाऊन म्हणजे समजा ती महिला मुंबईत काम करते आणि तिचा पोटेन्शियल क्लायंट समजा चेन्नईमध्ये असेल किंवा तिचा वेंडर जो आहे तो बडोद्याला असेल, तर ती कुठेही जरी गेली तरी सुद्धा तिच्याबरोबर जर काही सेक्शुअल हॅरासमेंट झालं तर सगळ्यात पहिले तिने तिच्या असणाऱ्या पॉश कमिटीकडे ती कंप्लेंट फाईल करावी. ओके. मग तिची जी पॉश कमिटी आहे ती त्या व्हेंडरच्या पॉश कमिटी बरोबर एकत्रित जॉईंटली ती लोक काम करतात आणि त्याच्यावरती मग जॉईंट ते ह्या गोष्टी पुढे नेतात. ओके. हा. सो म्हणजे यू डोंट हॅव टू डिरेक्टली कॉन्टॅक्ट टू दॅट वेंडर्स पॉश कमिटी. यू हॅव टू रिपोर्ट टू युअर पॉश कमिटी अँड दे विल ऑफकोर्स इंटरनली हॅव डिस्कशन्स विथ देअर पॉश कमिटी मग आणि थोडस दे आर लायबल. या गो थोडस हेड अँथनी. प्रश्नामध्ये ऍड करतो, म्हणजे तू जे सांगितलं जाता, हो. राईट, विल दॅट ऑल्सो अप्लाय इफ इट हॅपन्स ॲट अ न्यूट्रल प्लेस? म्हणजे यू आर मीटिंग अ क्लायंट, मे बी एक येस. बऱ्याच वेळेला ऍट अ रेस्टॉरंट और अ हॉटेल, आणि ऍब्सोल्युटली. तिथे येस. जरी इन्सिडेंट झालं, विल स्टील द सेम प्रोसेस अप्लाय? ऍब्सोल्युटली. बिकॉज आपण म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एक कंप्लेनंट आणि एक रिस्पॉन्डंट ह्यांच्यामध्ये वर्किंग रिलेशनशिप एस्टॅब्लिश होणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल लेट्स से इफ आय एम फ्लाइंग इन फ्रॉम चेन्नई आणि लेट्स से मी संध्याकाळी लँड झालेलो आहे आणि द ऑफिस आवर्स आर ऑलरेडी ओव्हर आणि लेट्स से अँथनी इज स्टेइंग इन मुंबई अँड आय आस्क्ड हिम की भाई चला आपण ताजमध्ये आपण आपली ती मीटिंग करूया. सो वी आर मीटिंग फॉर सम ऑफिशियल पर्पज. that place could be neutral, but the purpose of our meeting is related to the business. सो त्याच्यामुळे त्या ठिकाणीही जरी कुठल्याही प्रकारचं सेक्शुअल हॅरासमेंट झालं तरी सुद्धा ती वर्क प्लेस म्हणूनच गणली जाते. इनफॅक्ट पुढे जाऊन जे मी म्हटलं होतं की एस्पेशली ड्युरिंग द कोविड टाइम्स जो एक नवीन गोष्ट उदयाला ऑनलाईन. आलेली होती ती म्हणजे व्हर्च्युअल मीटिंग्स. करेक्ट. जसं आता आपण व्हर्च्युअल मीटिंग्स करत आहोत. काही लोक मुंबईहून आहेत, काही लोक पुण्याहून आहेत, काही लोक अजून बडोद्याहून आहेत. सो अगेन आपण एकमेकांना फिजिकली भेटत नाही आहोत, पण ड्युरिंग इवन दिस मीटिंग इफ समबडी सेंड समबडी एनी एनी मेसेज और काही मी हातवारे करतोय किंवा माझ्या मागे काहीतरी पोस्टर आहे जे एखाद्या महिलेला अनकम्फर्टेबल फील करवत आहे, तर ते सुद्धा सेक्शुअल हॅरासमेंट मध्ये येतं. करेक्ट. हे असे बरेचसे किस्से एस्पेशली ड्युरिंग द कोविड टाइम झालेले असल्यामुळे तो कायद्यामध्ये त्यांनी तो बदल घडवून आणलेला होता. एक शेवटचा प्रश्न मला वाटतो, एनिथिंग अबाउट द कॉन्फिडेन्शियलिटी ऑफ द कंप्लेनंट? म्हणजे कारण बऱ्याच वेळेला, आणि मला वाटतं दिस वॉज डिस्कस्ड अँड डिबेटेड अ लॉट ॲज वेल, की नाव डिस्क्लोज न होता ते तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगशील का? कारण आय थिंक बऱ्याच वेळेला कंप्लेंट्स येत नाहीत पुढे, कंप्लेनंट्स, बिकॉज दे ऍब्सोल्युटली. फिअर द, आणि जसं आनंद सर पण बोलले आणि तू पण बोललास, की मानसिक आघात जो होतो, राईट, दॅट येस. ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मग अशा वेळी कॉन्फिडेन्शियलिटी किती महत्वाची आहे, आणि कंपनीज किंवा जी इंटरनल कमिटी आहे ती कुठले मेजर्स घेऊ शकते कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करण्यासाठी? ऍब्सोल्युटली. खूप छान अगेन प्रश्न विचारलास की कॉन्फिडेन्शियालिटी ही ॲटमोस्ट पाळली जातेच आणि जायलाच पाहिजे. ओके. सो एखाद्या महिलेने जर ती कंप्लेंट फाईल केलेली आहे, सगळ्यात पहिले ती कंप्लेंट जी आहे ती व्हर्बल नसता कामा. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी महिला आहे आणि मी जर सांगितलं की माझ्याबरोबर अशी अशी गोष्ट झालेली आहे, तर ती आयसी कमिटी जरी तिची कितीही केस मजबूत असली तरी सुद्धा ते त्याच्यावरती काम करणार नाहीत. ओके. म्हणजे तसं तशा कायद्यानेच त्यांना अटी आहेत की तुमच्याकडे जोपर्यंत रिटर्न फॉर्मॅटमध्ये ती कंप्लेंट येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती काही कार्यवाही करू शकत नाही. नाव लेट से की ती रिटर्न मध्ये तुमच्याकडे कंप्लेंट आली
तर सगळ्यात पहिले आयसी कमिटी ते एकत्रितपणे भेटतात. ते सगळ्यात पहिले ते अंडरस्टँड करतात की काय प्रकारची केस आहे, काय प्रकारचं गोष्ट घडलेली आहे. आणि अगेन दे हॅव दॅट वन टू वन मीटिंग विथ दॅट कंप्लेनंट. हे झाल्यानंतर अगेन केस क्विट प्रो क्यू असू दे किंवा होस्टाईल असू दे, हे पूर्णपणे अंडरस्टँड केल्यानंतर ज्याच्या अगेन्स्ट ती कंप्लेंट फाईल केली आहे त्यांना ते पत्रव्यवहाराद्वारे त्यांच्याकडे ती म्हणजे ती त्यांना ते बोलवलं जातं. अगेन जेव्हा तो रिस्पॉन्डंटला बोलवलं जातं तेव्हा त्यांना हे माहिती नाहीये की त्यांच्या अगेन्स्ट कोणी कंप्लेंट केलेली आहे. सो द अनॉनिमिटी इज बिंग कम्प्लिटली केप्ट. सो जेव्हा ती व्यक्ती येते तेव्हा ऑफकोर्स त्यांनाही विचारलं जातं की अशा अशा प्रकारची एक केस फाईल झालेली आहे, तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती आहे का, आणि ऑफकोर्स मग बाकी सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. ऍट दी एंड ऑफ द डे समजा त्या रिस्पॉन्डंटनी अग्री केलं की येस मी काही अशा पद्धतीचं काही कृत्य केलेलं होतं, आणि त्याच्यानंतर अगेन कंप्लेनंटची परवानगी घेऊनच ते एकमेकांच्या समोर येतात. आणि त्याच्यानंतरच मग ज्या पुढच्या गोष्टी आहेत, म्हणजे पुढच्या स्टेप्स कधी कधी कशा असतात की एखादी महिला म्हणेल की ठीक आहे, मला ह्या केसची पुढे अजून घेऊन जायचं नाहीये, बट इफ द रिस्पॉन्डंट इज अग्रीइंग टू हॅव आउट ऑफ कोर्ट काइंड ऑफ सेटलमेंट, म्हणजे त्यांनी मला एक रिटर्न अपॉलॉजी लेटर द्यावं, त्यांनी माफी मागावी, आणि मग ओपन आहे. पण ही माफी ही अख्ख्या ऑफिस समोर नाही आहे, ही फक्त आयसी कमिटीच्या समोरच ते लोक घेऊ शकतात. ऍट द सेम टाइम दी कंप्लेनंट कॅनॉट आस्क फॉर एनी मॉनिटरी बेनिफिट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आय कॅनॉट से ओके अँथनी यू यू पे मी ₹50,000, आय विल टेक माय केस बॅक. तर असं त्या कंप्लेनंटकडे कुठल्याही प्रकारचे राईट्स नाही आहेत. ठीक आहे. तर जो तू मुद्दा म्हणालास की कम्प्लिटली अनॉनिमस पाहिजे, तर ही अनॉनिमिटी ही कम्प्लिटली जपली जाते. अगदी केस पूर्ण त्याचा जरी आपण न्यायालयीन छडा म्हणा किंवा ही पूर्ण 90 दिवसात कोणालाही ते कळत नाही की कुठल्या व्यक्तीने कुठल्या व्यक्तीच्या अगेन्स्ट ती केस फाईल केलेली आहे. आणि जर ही गोष्ट जर लीक झाली तर ज्यांनी लीक केलेली आहे किंवा ज्याच्यापर्यंत ती आलेली आहे त्या प्रत्येक व्यक्तीला ₹5,000 दंड आहे. ठीक आहे. ऑफकोर्स तो कोणी कोणी वसूल करायचा, तर ते कम्प्लिटली राईट्स जे आहेत ते आयसी कमिटीकडे आहेत. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? अदरवाईज अमोल, थँक्स अ लॉट. खूप चांगली माहिती सांगितलेली आहे पॉश विषयी. ऍटलीस्ट बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे, जी आपल्याला असायला हवी, ती सांगितलेली आहे. त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि मंडे म्युझिक्सला तू तुझा अमूल्य वेळ दिला आणि पॉश विषयी जी काही बेसिक माहिती, जी अवेअरनेस असायला हवी, आणि बरेचसे चांगले उदाहरण, एस्पेशली सब्जेक्टिव्ह एक्सपिरियन्स आणि क्विड प्रो क्युओ अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डिफरन्सिएशन आहे ते सुद्धा खूप सुंदररित्या समजावून सांगितले. सो थँक्यू अँड थँक्स एव्हरीवन फॉर जॉईनिंग इन. पुन्हा भेटू नेक्स्ट मंडेला एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद. थँक्यू सो मच अँथनी फॉर हॅव्हिंग मी. इट वॉज माय प्लेजर.